ही ओळख नव्हती मॅडमची. म्हणजे पूर्णपणे मी सोशल मीडियावरून त्यांचं जे काम मी बघितलं, त्या स्टेटस ठेवत होत्या, जे पोस्ट टाकत होते, जे स्टोरी टाकत होते, त्याच्यातून मला असं जाणवलं की नाही तर काय तर मी करू शकते. स्वतःचं नाव म्हणतो आपण, तर आता आपण लेडीज आहोत, आपण म्हणतो की आपलं शिक्षण झाले म्हणा, पण आपल्याला काय म्हणजे एज्युकेशन असून सुद्धा आपण जॉब करू शकत नाही. काहीतरी प्रॉब्लेम असतात, फॅमिली अडचण असतात. पण मला त्यातून एक मार्ग मॅडममुळे भेटलेला आहे. मी जे काही ते मॅडम आहे, बाकी काही. हे जे रिलेशन आहे त्याला काय म्हणाल तुम्ही? हे जे रिलेशन आहे एका स्त्रीमुळे दुसऱ्या स्त्रीला एक मान सन्मान आपण म्हणतो, यांच्या माध्यमातून यांच्या घरात पण आज इन्कम आलाय, यांच्या घरामध्ये पण इन्कम जातोय. सो असं रिलेशन तुमचं आणि तुमच्या टीमचं असलं पाहिजे. ह्या स्टार झाल्यात पण त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मला आहे ना, जेव्हा मॅडमचं स्टार बाकी होतं 4-5 दिवसापूर्वी एकच्या टीम मधून मला कॉल आलेले, स्नेहा मॅडमचा मेसेज होता, प्लस त्यांच्या टीम मधल्या लोकांचे मला मेसेज आले की सर तुमच्याकडे इन्स्टावरून खूप अपडेट येतात, लोकांचे नंबर येतात, तर सर सगळे नंबर आमच्या टीमला द्या. मी म्हटलं का मॅडम? नाही सर, आमच्या मॅडमचं स्टार राहिलंय तर आम्हाला सर सगळे नंबर पाहिजे. तुम्हाला सांगतो मी जितके नंबर आले मी पण आहे ना मग नंबर सगळ्यांच्या टीमला द्यायला सुरुवात केली. पण ही खरंच एक मोठी गोष्ट आहे की 3 दिवसामध्ये 70 आयडी नॉट अ जोक. कंपनी पण